हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अक्षय अनंत ताओ भाग 2. ग्रहगोल ताऱ्यांवर जीवसृष्टी असणे ही स्वयंभू ताओची मर्जी आहे. त्याला जेथे पाहिजे तेथून विश्वलीला पाहण्यासाठी तो मोकळा आहे. तो कोणावरही अवलंबून नाही, कारण येथील सर्व काही ताओ स्वतःच आहे. त्याला जर एखाद्या ग्रहगोल ताऱ्यावर जीवसृष्टी निर्माण करायची असेल तर तो तेथे त्यासाठी आवश्यक ती पंचमहातत्वे निर्माण करील. त्याच्यामधून ती तेथे निर्माण होतील. त्यायोगे येथे जीवसृष्टी निर्माण होईल आणि ताओ त्या माध्यमातून तेथून सृष्टीलीला अनुभवेल. याउलट जर त्याला एखाद्या ग्रहगोल ताऱ्यावर जीवसृष्टी नको असेल, तेथून विश्वलीला त्याला पाहायची नसेल, तर तो तेथील जीवसृष्टी स्वतःत लय करून घेईल. त्यासाठी तो स्वयंभू आहे. सुनामी, भूकंप, रोगराई इत्यादीवरून आपल्याला त्याची प्रचिती येते. यास्तव आपण ताओची विशिष्ट व्याख्या करू शकत नाही. येथे जीवसृष्टी नर मादी यांच्या मिलनावर अवलंबून आहे. परंतु तरीही आपण हे विसरू नये की येथे अचल एकपेशी जीवही आहे. झाडाची फांदी लावली की झाड वाढते, बी पेरले की त्याला कोंब फुटतो. वनस्पती सृष्टी एकपेशी आहे. ताओला एकपेशी जीव शक्य असूनही तरीही चल सजीव सृष्टी नरमादी यांच्या मिलनावर अवलंबून आहे. त्यामागे ताओचा विशिष्ट उद्देश आहे. एकपेशीमधून द्विपेशी ही जीवाची विशेष उत्क्रांती आहे. जर द्विपेशी जीवसृष्टी असेल तर त्या जीवाची विशेष उन्नती होण्यासाठी त्याचा सांभाळ बुजुर्ग जीवांकडून होतो. त्याला गतपिढीचे मार्गदर्शन मिळते. त्यायोगे मागील अनुभवांचा फायदा घेऊन तो स्वतःचा मेंदू आणखी विकास करतो. मागील पिढीने अगोदरच निर्मित केलेल्याचा त्याला आयताच फायदा होतो आणि तो त्यापुढे संशोधन करून आणखी प्रगती करतो. त्यायोगे प्रत्येक पिढी जास्त उन्नत होत जाते. नर मादी यांच्यात नैसर्गिक शारीरिक ओढ असते. त्यामधून देहाचे आकर्षण निर्माण होते आणि कामना उद्दीपित होऊन जीव जन्माला येतो. यामुळे एकमेकांच्या नैसर्गिक प्रेमामधून जीव निर्माण होऊन नैसर्गिक मायेने आणि ममतेने त्याचा सांभाळ केला जातो. त्याच्यावर संस्कार केले जातात. त्याचा त्याला भावी जीवनासाठी उपयोग होतो. याचबरोबर ताओने देहाच्या मृत्यूचीही सोय केलेली आहे. ही ताओची विशेष अशी स्वयंभू व्यवस्था आहे. त्यायोगे प्रत्येक जीवाला गतप्रगतीचा ठराविक काळासाठी उपयोग करून घेऊन योग्य वेळी त्याला स्वातंत्र्य मिळते. तो स्वतंत्र बुद्धीने स्वतःचा विकास करू शकतो. ताओची ही विशेष व्यवस्था त्यानेच निर्माण केलेल्या जीवाचे वर्तुळ पूर्ण व्हावे यासाठी आहे. भौतिक रगाड्यात जीवाला ताओचाच विसर होतो. परंतु उन्नत होऊन जीवाने ताओला ओळखावे आणि अध्यात्म योग साधना करून देहातीत होऊन आत्मस्वरूप व्हावे अशी त्यामागे व्यवस्था आहे. शून्यत्वाची लीला भाग 1. लाओत्से सांगतो की तो पुन्हा शून्यत्वाच्या राज्यात विराजित होतो. ताओची ही लीला महाअद्भुत आहे. भौतिक बुद्धीला कोड्यात टाकणारी आहे. त्यामुळे भौतिकदृष्ट्या महाबुद्धिमान असणारे परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दल साशंक असतात. कारण त्यांना प्रयोगशाळेत काम करून समोर जे दिसते किंवा प्रत्यक्ष पुराव्याने जे सिद्ध होते त्यावरच विश्वास ठेवण्याची वैज्ञानिक सवय झालेली असते. यामुळे अध्यात्मात आत्मज्ञान तेवढेच ज्ञान मानले जाते. भौतिक ज्ञान मग ते कितीही प्रगत झालेले असले तरीही अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ते अज्ञानच मानले जाते. ही ओवी महत्त्वाची आहे. याचे अनेक पैलू आहेत. ताओ पुन्हा शून्यत्वात विराजित होतो, कारण शून्य हेच ताओचे मूलभूत अस्तित्व आहे. शून्यात ताओ अस्तित्वात असतो. ताओ शून्य झाला याचा अर्थ त्याचे अस्तित्व नष्ट झाले असा होत नाही. तो जडात प्रगट झाल्यामुळे आपल्याला अस्तित्वात असल्याचे जाणवते. मूलतः जडाचा विचार केला तर ताओ अप्रगटच आहे. तो विश्वलीला अनुभवण्यासाठी जडदेहाच्या माध्यमातून काही काळाकरता प्रगट होतो. प्रगट अप्रगट ही आपल्याला समजावे म्हणून आपणच वापरलेली भाषा आहे. ताओचे प्रगट किंवा अप्रगट
ही एकच एक आहेत. वास्तवात प्रगट किंवा अप्रगट ही भाषाच ताओचे बाबत अप्रस्तुत आहे. ताओ आहे इतकेच आपण म्हणू शकतो. समजा आपण एक चेंडू पांघरुणाखाली लपवला. आता तो चेंडू गुप्त झाला, अप्रगट झाला. याचा अर्थ तो चेंडू नाहीसा झाला असे नाही. चेंडू आहेच, परंतु पांघरुणात लपवल्यामुळे आपल्यासाठी तो दिसेनासा झाला आहे. पांघरुण बाजूला केले की तो चेंडू पुन्हा आपल्याला दिसू लागेल. तो पुन्हा प्रगट होईल. अशाच प्रकारे विश्व निर्माण होण्याआधीपासून ताओ आहेच. विश्वाच्या माध्यमामुळे तो प्रगट झाला इतकेच. त्याने देह धारण केला आणि त्यामुळे आपल्याला तो त्या माध्यमातून ज्ञात झाला. मूलतः तो सदा आहेच. ताओ देहाच्या माध्यमातून कोणाला ज्ञात झाला? आपल्यालाच ज्ञात झाला. आरशात पाहिल्यावर कोणी कोणाचे रूप पाहिले? आपणच आपले रूप पाहिले. तसेच आपण म्हणजे ताओचेच अंशात्मक रूप आहोत. आपण ताओचाच एक अल्पस्वल्प इवलासा भाग आहोत. आपणच आपल्यामधून निर्माण झालेली विश्वलीला पाहण्यासाठी देह धारण केला आहे. त्यामुळे भौतिक भाषा वापरून आपण इतकेच म्हणू शकतो की आपण स्वतः काही काळाकरिता प्रगट झालो आहोत. देह थकला की आपण पुन्हा आपल्या मूळ अप्रगटावस्थेत जात असतो. आता त्या देहाने उपभोग संचित केल्यामुळे ते संपुष्टात येईपर्यंत अंशात्मक आपण ताओत विलीन होऊ शकत नाही. हा एक स्वतंत्र विषय आहे. परंतु संचित नष्ट झाले की अंशात्मक आपण पुन्हा ताओत विलीन होतो. आपण ताओ होतो. आपणच तो विराट ताओ आहोत. हरि ओम.